नमस्कार. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना माझा नमस्कार. खास पोलीस भरतीसाठी हे मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि चॅनलचं नाव आहे पोलीस भरती महाराष्ट्र. या चॅनलवर फक्त आणि फक्त पोलीस भरतीशी संबंधित वन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग तसंच आर्मी, अग्निवीर म्हणजे संरक्षण क्षेत्राशी संबंधित ज्या काही परीक्षा होणार आहेत त्याचेच व्हिडिओ अपलोड होणार आहेत. स्पेशल पोलीस भरतीसाठी डेडिकेटेड असलेलं हे चॅनल असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न आपण मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न घेणार आहोत. आता मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न का घेणार आहोत त्याचं कारण असं आहे की ॲक्च्युअल परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात हे तुम्हाला कळेल आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि लय भारी पद्धतीनं तुम्हाला हे सर्व शिकवणार आहे. समजलं का भावड्यांनो, बहिणींनो? लय भारी पद्धतीनं आपण शिकणार आहोत. फक्त ना तुम्ही काय करायचं माहिती आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे. आपलं नवीन चॅनल आहे पोलीस भरती महाराष्ट्र, तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपल्या मित्रांकडे पाठवून त्यांच्याकडूनही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवात करूयात. बुद्धिमत्ता चाचणीवरचे सगळे प्रश्न पाहणार आहोत. पण जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे आणि या कोर्समध्ये ज्या पद्धतीनं शिकवलेलं आहे ना तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात आणि पहिला प्रश्न कोणता आहे माहिती आहे का? आता खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता प्रश्न काय दिलेला आहे बरं आपल्याला? तर प्रश्न दिलेला आहे पहा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे अक्षरमाला दिलेली आहे. सोपा प्रश्न आहे. ए सी एफ जे ओ आणि प्रश्नचिन्ह. एक लक्षात ठेवा, या स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी ABCD लिहिण्याची एक विशिष्ट अशी ट्रिक आहे ज्याला वर्तुळाकार ABCD असं म्हटलं जातं. ती जर तुम्ही लिहिली ना तर हे प्रश्न असे चुटकीसरशी लगेच तुम्हाला सोडवता येतात आणि परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला पेपरच्या खाली रफ काम करण्यासाठी जागा असते, तिथं तुम्ही ती ABCD लिहून घ्यायची आहे. प्रश्न सोडवताना नाही, गेल्याच लिहून ठेवायचे, कारण अक्षरमालेवर प्रश्न तुम्हाला हमखास येणारच आहेत हे लक्षात असू द्या. मग आता या ठिकाणी लिहिण्याची पद्धत कशी आहे? ABCDEFGHIJKL आणि त्याच्या पुढे काय येणार आहे? यम येणार आहे. काय येणार आहे? यम. आता याच्या खाली काय लिहायचंय? तर NOPQRSTUVWXY आणि Z. आता इथे पहा मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर ए आणि सी मध्ये पहा, इथं ए आहे आणि इथं सी मध्ये बी हे एक अक्षर सोडलेलं आहे. सी आणि एफ मध्ये पहा बरं, सी आणि इथं एफ आहे, इथं सी आहे. डी आणि ई ही 2 अक्षरं सोडलेली आहेत. त्याच्या पुढे काय केलेलं आहे? एफ नंतर जे आलेलं आहे की नाही? मग इथं जे आहे, एफ आणि जे मध्ये GHI ही 3 अक्षरं सोडलेली आहेत. मग पुढे जे आणि ओ मध्ये जर तुम्ही पाहिलं, ओ या ठिकाणी आहे तर KLMN ही 4 अक्षरं सुटलेली आहेत. मग आता तुमच्या लक्षात येते का, ध्यानात येते का की सुरुवातीला एक अक्षर सोडलंय, नंतर 2 अक्षरं सोडलीत, नंतर 3 अक्षरं सोडलीत, नंतर 4 सोडलीत. अक्षरं बघा, नाही तर तुम्हाला वाटेल गर्लफ्रेंड सोडल्या काय, 4 अक्षरं 4 सोडलीत. मग आता सुरुवातीला एक अक्षर सोडले, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. पुढे किती सोडायचे आहेत? 5 सोडायचे आहेत. बॉयफ्रेंड नाही बरं का, अक्षरं सोडायची आहेत. मग ओच्या पुढे जर 5 अक्षरं आपण सोडली तर 1 2 3 4 5 आणि उत्तर काय येणार आहे? यू हे आपलं उत्तर येणार आहे. किती सोपं होतं. पण हे कशामुळे सोपं झालं माहिती आहे भावड्या? ही जी ABCD लिहिली ना आपण विशिष्ट पद्धतीनं, याच्यामुळे हे सोपं झालेलं आहे. तर ही पद्धत तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. चला आता दुसरा प्रश्न पाहूया. याचं उत्तर यू आलंय बरं का, मी तुम्हाला आधीच सांगितलं बी हे त्याचं उत्तर आहे, यू हे त्याचं उत्तर आहे. यू 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 नाही बरं का कुत्र्यासाठी, यू हे त्याचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न सुद्धा मालेचा नाही, हा समान संबंधाचा प्रश्न आहे पण अक्षरांशी संबंधित आहे. इथे सुद्धा तुम्हाला ABCD लिहावं लागेल. मग आता आपण ABCD मला वाटतं वरची उपयोगात आणू शकतो का पाहूयात. जर वरची उपयोगात आणता येत असेल तर वेळ वाचेल आपल्याला. यस, आपण वापरू शकतो. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एच्या नंतर डी आहे, म्हणजे बी आणि सी ही 2 अक्षरं सोडलेली आहेत.
के डीच्या नंतर पहा, डीच्या नंतर के आले म्हणजे किती अक्षर सोडलीत? 1 2 3 4 5 6 अक्षर सोडून के आलेला आहे आणि केच्या पुढे नंतर एल एम ही 2 अक्षर सोडून एन आले. मग आता इथं यू एच आहे की नाही, तर आपल्याला काय करायचं, इथं डीच्या नंतर डी आणि के मध्ये 6 अक्षर सोडलेली आहे की नाही. मग इथं समान संबंधाच्या उदाहरणात काय असतं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो. 4 पदं दिलेली असतात, त्या 4 पदांपैकी कोणतीही 3 पदं दिलेली असतात आणि एक पद विचारलेलं असतं. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे आणि हे चौथं पद आहे. मग जर तिसरं किंवा चौथं पद तुम्हाला विचारलं असेल ना, तर पहिल्या 2 पदांचा आधी संबंध लावायचा. पदांचा बोललो बरं का मी, पहिल्या 2 पदांचा संबंध लावायचा आणि यांचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा लावायचा. मग आता इथं पहिल्या पदामधील शेवट पहिलं अक्षर आणि दुसरं अक्षर याच्यामध्ये 2 अक्षर सोडलीत. त्याच्यानंतर हे जे दुसरं अक्षर आहे आणि दुसऱ्या पदातील जे पहिलं अक्षर आहे यांच्यामध्ये 6 अक्षर सोडलीत. म्हणजेच हे यू आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी 2 अक्षर आहेत त्याच्यातलं जे दुसरं अक्षर असेल याच्यामध्ये सुद्धा 6 अक्षर सोडलेली पाहिजेत. बरोबर आहे की नाही. मग इथं केच्या अगोदर 6 अक्षर सोडून डी आले. मग यूच्या अगोदर 6 अक्षर जर आपण सोडली तर 1 2 3 4 5 6 सोडून काय येणार आहे, इथं पहिलं अक्षर एन येणार आहे आणि एनच्या अगोदर जर 2 अक्षर सोडली एम एल तर काय येणार आहे, के येणार आहे. तर के एन आपलं उत्तर आहे. काय उत्तर आहे, के एन हे आपलं उत्तर आहे. कसलं सोपं आहे की नाही, एकदम भारी वाटते ना. सोपं आहे. पोलीस भरतीला असेच प्रश्न येतात. डी हे त्याचं उत्तर आहे, के एन हे आपलं उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे आणि प्रश्न काय माहिती आहे का भावड्या, तर प्रश्न आहे ए अधिक यू बरोबर व्ही, सी अधिक आय बरोबर एल, ई अधिक जे बरोबर प्रश्नचिन्ह. आता परत ABCD लिहिण्याची पद्धतच आहे, पण या पद्धतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता संख्या सुद्धा तुम्हाला द्यावं लागतील. कशा माहिती आहे का, तर समजून घ्या. तुम्ही पण प्रयत्न करा, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं उत्तर आल्यानंतर व्हिडिओ परत प्ले करा आणि मी जे आता एक्सप्लेनेशन सांगणार आहे ते एक्सप्लेनेशन पाहून तुम्ही तुमचं उत्तर चेक करा. आता या ठिकाणी जर थोडंसं समजून घ्या की ABCD लिहिण्याची परत एक विशिष्ट पद्धत पण आता थोडासा बदल आहे. चक्राकारच पद्धत आहे, पण या ठिकाणी आपल्याला संख्या सुद्धा लिहाव्या लागतील. नुसतं अक्षर लिहून चालणार नाही, तर ती अक्षर कोणत्या संख्यांच्या ठिकाणी आले ते सुद्धा लिहावं लागेल कारण त्याच्यावरच आधारित हा प्रश्न आहे. मग आता ABCD थोडासा वेळ जाईल, पण समजून घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. रील्स पाहण्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे. ABCD EFGHIJKLM. आता याच्या खाली संख्या लिहायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. त्याच्यानंतर इथं NOPQRSTUVWXY आणि Z. मग इथं नंबर लिहिताना 14, इथं 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 ही ABCD लिहिण्याची पद्धत शिकून घ्या बरं का. खूप सोपं होऊन जातं. आता पहा, ए अधिक यू बरोबर व्ही. ए कितव्या स्थानी आहे रे, पहिल्या, मग इथं 1 आहे. यू कितव्या स्थानी आहे, 21व्या, मग इथं 21. 21 आणि 1 ची बेरीज किती येते रे, 23 येते. 23व्या स्थानी कोणतं आहे, इथं 23व्या स्थानी 1 मिनिट आपण पाहूया, चेक करूया. सॉरी, मी पण पहा उत्साहाच्या भरामध्ये 1 अधिक 21 ची बेरीज 23 केली. मला गणित येतं बरं का, गणित पण शिकवतो मी. पण कधी कधी ते आहे, बडे बडे शहरों में छोटी मोठी बातें होती रहती है. कधी कधी बेरीज सुटते. 1 अधिक 21 ची बेरीज 22 येते, मी काय बोललो, 23 बोललो. मग आता पहा, ए पहिल्या ठिकाणी आहे, यू 21व्या ठिकाणी आहे. मग त्या दोघांची बेरीज 22 येते आणि 22व्या ठिकाणी काय आहे, व्ही आहे. लक्षात आले. मग आता तसंच सी कितव्या ठिकाणी आहे रे, तर सी आहे 3ऱ्या ठिकाणी. आय कितव्या ठिकाणी आहे, 9व्या ठिकाणी. इथं पहा, सी अधिक आय, मग 3 अधिक 9 12. 12व्या ठिकाणी काय येतं, इथं दिलेलं आहे पहा, एल दिलेलं आहे. म्हणजे सिक्वेन्स समजला का भावड्या, लय सोपं आहे की नाही, एकदम सोपं आहे. थोडंसं समजून घ्या, डोकं इथं जागेवर ठेवा. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग ई कितव्या ठिकाणी येते, तर ई येते 5व्या ठिकाणी, इथं 5. जे कितव्या ठिकाणी येतं रे,
काय लक्ष आहे का? जे कितव्या ठिकाणी येतं? 10व्या ठिकाणी येतं. मग 5 आणि 10 किती येतं रे? 15. आता बेरीज बरोबर आहे बरं का? आता सुटली नाही बेरीज. मग 15व्या ठिकाणी कोणता अक्षर आहे? तर 15व्या ठिकाणी आलेला अक्षर आहे ओ. म्हणून आपलं उत्तर काय येते? ओ हो उत्तर आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? ओ येणार आहे. समजलंय सर्वांना? 15व्या ठिकाणी येणारा अक्षर आहे आणि त्याचं उत्तर काय आहे? ओ हे अक्षर आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सारं काही शिकवत आहे पहा मित्रांनो. आता आपण चौथा प्रश्न त्याच्यानंतर लगेच पाहणार आहोत आणि हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे आणि प्रश्नाचं उत्तर काय आहे? ओ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. चौथा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. मग आता कसा निवडणार प्रश्न? संख्यामालेवर आधारित प्रश्न आहे. तर 0 आणि 6 मध्ये 6चा फरक आहे. 6 आणि 12 मध्ये 6चा फरक आहे. 12 आणि 20 मध्ये 8चा फरक आहे. 20 आणि 30 मध्ये 10चा फरक आहे. 30 आणि 42 मध्ये 12चा फरक आहे. मग आता लगेच तुमची ट्यूब पेटली असेल पहा. इथं सुरुवातीचे 0 आणि 6चं सोडा, पण 6 आणि 8 मध्ये इथं 2चा फरक आहे. 8 आणि 10 मध्ये 2चा फरक आहे. 10 आणि 12 मध्ये 2चा फरक आहे. मग 12 अधिक 2 केलं तर किती येते? 14. मग पुढच्या संख्येमध्ये 14चा फरक पाहिजे. 42 अधिक 14 जर आपण केलं तर 42 अधिक 14, 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 56. आपतात 56. 56 इंची छाती आहे की नाही नरेंद्र मोदी साहेबांची? तर हे 56 हे आपलं उत्तर आहे. आपतात 56 नावाचा एक पिक्चर पण आला होता पहा. कोणाचा होता? नाना पाटेकरचा पिक्चर होता. 56 हे आपलं उत्तर आहे आणि फरक 2नी वाढत चाललाय आणि फरक कसा आहे? 6, 8, 10, 12, 14 असा तो फरक आहे. चला त्याच्या पुढे आता 5वा प्रश्न आपण पाहूयात आणि 5वा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे की 1, 2, 10, 37, 101, 226 प्रश्नचिन्ह. आता या प्रश्नाचं उत्तर कसं आहे माहिती आहे का? तर हे सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे. कशी सोपी पद्धत आहे? तर इथं जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल पहा. तर या ठिकाणी पहा इथं एक टाईप मिस्टेक झाली. 1 ही संख्या नाही पाहिजे. 2, 10, 37, 101, 226 अशी ती संख्या मला आहे. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर काय लॉजिक आहे या ठिकाणी माहित आहे का? तर या ठिकाणी लॉजिक आहे पहा, n चा वर्ग अधिक 1 असं ते लॉजिक आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल. n चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय? इथं पहा 1 चा वर्ग अधिक 1 बरोबर 2. त्याच्यानंतर 3 चा वर्ग अधिक 1 बरोबर 10. त्यानंतर 37चं काय लॉजिक आहे? 6 चा वर्ग अधिक 1 बरोबर 37. त्याच्यानंतर 10 चा वर्ग अधिक 1 बरोबर 101. त्याच्यानंतर कितीचा वर्ग आहे? 225. 15चा वर्ग आहे तर 15चा वर्ग अधिक 1 बरोबर 225. मग आता आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये 442 जर आपण पाहिलं तर 21चा वर्ग अधिक 1 बरोबर 442. आता इतर ज्या संख्या आहेत 536, 363, आता याच्यामध्ये 535 अधिक 1 536 म्हणजे 535 काय कोणत्या संख्येचा वर्ग नाही. 362 अधिक 1 363, 362 काय कोणत्या संख्येचा वर्ग नाही म्हणून ह्या दोन्ही संख्या उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर 391 अधिक 1 392, तर 391 ही सुद्धा कोणत्या संख्येची वर्ग संख्या नाही म्हणून ए बी डी हे त्याचं उत्तर येणार नाही. पण सी मात्र हे त्याचं उत्तर आहे आणि उत्तर काय आलं आपलं? 442 हे आपलं उत्तर आलेलं आहे. होतं की नाही सोपं? फक्त एक टाईप मिस्टेक झाली होती. 1 हे त्याचं म्हणजे 1 ही संख्या तिथं नाही पाहिजे होती. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता. या ठिकाणी परत संख्या मला दिली 2, 220, 420, 42 प्रश्नचिन्ह 430, 230, 12. आता इथे जर थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल पहा. वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. इथं काय करायचंय? पहिली संख्या आणि शेवटची संख्या याच्यातला फरक पहा. तर 12 वजा 2 केलं तर कितीचा फरक आलाय? 10चा फरक आलाय. सेम 220 आणि 230 मध्ये पहा बरं. 230 वजा 220 केलं तर कितीचा फरक आलाय? 10चा फरक आलाय. मग 420 आणि 430, 420 नाही हा. मग 430 आणि 420 मध्ये सुद्धा 10चा फरक आहे. मग आता 42 आणि इथं कोणती संख्या लिहिली म्हणजे 10चा फरक आहे. तर इथं 32 पाहिजे किंवा 52 पाहिजे. पर्यायामध्ये 32 नाहीच आहे
पण 52 आहे, मग 52च हे त्याचं उत्तर येणार आहे. कारण 52 आणि 42 मध्ये कितीचा फरक येतो? या दोघांची जर जोडी केली तर कितीचा फरक येणार आहे? 10चा फरक येणार आहे. तर 52 हे आपलं उत्तर आहे. सोपं होतं की नाही? फक्त आपल्याला काय करायचं होतं? मी सांगितलं त्या पद्धतीनं जोड्या करायच्या होत्या. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, आणि पुढचा प्रश्न परत समान संबंधावर आधारित आहे. हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे प्रश्नचिन्ह चौथं पद. मग चौथं पद विचारलं असेल तर पहिल्या 2 पदांचा अगोदर संबंध लावा. पहिल्या 2 पदांचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा लावा. मग 3 आणि 16 मध्ये काय संबंध आहे माहिती आहे का? या 3 मध्ये 1 मिसळला. 3 मध्ये जर 1 मिसळला किती येते? 4, आणि 4चा वर्ग बरोबर किती आला? 16. समजतंय का भावड्या? मग 8 अधिक 1 केलं तर 9, आणि 9चा वर्ग बरोबर किती येते? 81. पाठ पाहिजे वर्ग सर्वांना. 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून ठेवा बरं का. 1 पासून 30 पर्यंतचे सगळे वर्ग तुम्हाला पाठ पाहिजेत. परीक्षेमध्ये फायदा होतो. 81 81 हे तुमचं उत्तर आहे. आता 8वा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसेल, आणि 8वा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, बी हा ए चा पती आहे, ए ही सी ची आई आहे, पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. आता सी ए ची मुलगी नाही म्हणजे सी ए चा मुलगा झाला. डी ही ए ची बहीण आहे, तर डी चे सी शी नाते काय आहे? असा तो प्रश्न आहे. नाते संबंधावरचा हा प्रश्न आहे पहा. तर प्रश्न वाचला की तुमच्या लक्षात येईल. पहा इथं काय दिलंय? बी हा ए चा पती आहे, म्हणजे बी हा कोण झालेला आहे? पती झालेला आहे. कोणाचा पती आहे? या ए चा पती आहे. ए ही कोण आहे? पत्नी आहे. पुढं काय दिले? ए ही सी ची आई आहे. ए ही सी ची आई आहे, पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. मग सी ए ची मुलगी नाही म्हणजे कोण आहे? मुलगा. म्हणजे सी कोण झालेला आहे? मुलगा झालेला आहे. डी ही ए ची बहीण आहे. आता या ए ची बहीण कोण आहे? डी बहीण आहे. तर डी चे सी शी नाते काय? आता सी ए ही सी ची आई आहे, बरोबर आहे, आणि आईची बहीण कोण आहे? डी. मग आईची बहीण आपली कोण असते? मावशी असते की नाही? मग मावशी, एक म्हण आहे पण मराठीमध्ये, आई मराव पण मावशी जगाव, अशी काहीतरी म्हण आहे. तर सी हे त्याचं उत्तर येते, मावशी. सोपा प्रश्न होता नातेसंबंधावरचा, पण हे ऍक्च्युअल मध्ये आलेले प्रश्न आहेत बरं का. असेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत परीक्षेमध्ये. आता त्याच्या पुढे पहा. 5 मुलात ए हा बी पेक्षा उंच आहे, ए हा बी पेक्षा उंच आहे. म्हणजे इथं आपण लिहू शकतो पहा, ए इज ग्रेटर दॅन बी, पण इतका उंच नाही जितका सी आहे. म्हणजे ए हा बी पेक्षा उंच आहे, पण सी पेक्षा कसा आहे? लहान आहे. डी हा ई पेक्षा उंच आहे, पण बी पेक्षा छोटा आहे. काय दिले? डी हा ई पेक्षा उंच आहे, पण बी पेक्षा छोटा आहे. चला उत्तर इथंच आलं आपलं. डी हा ई पेक्षा उंच आहे, पण बी पेक्षा छोटा आहे, म्हणजे इथं डी आले. डी हा ई पेक्षा उंच आहे म्हणून इथं ई आले, आणि पण इतका उंच नाही. आता इथं पहा, ए हा बी पेक्षा उंच आहे, पण इतका उंच नाही जितका सी आहे. म्हणजे सर्वात उंच कोण झालेला आहे? सी झालेला आहे. सर्वात उंच सी आहे. नंबर 2 ला ए आहे, नंबर 3 ला बी आहे, नंबर 4 ला डी, आणि नंबर 5 ला ई. तर विचारले काय? यातील सर्वात उंच कोण आहे? मग सर्वात उंच कोण झालेला आहे? सी झालाय की नाही? तर सी हे सी झाली नाही बरं का. वेगळा अर्थ काढून नका. सी आपलं उत्तर आहे. तर सर्वात उंच सी आहे आणि सर्वात लहान ई आहे. समजले? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. पुढचा प्रश्न आहे पहा. 10 वर्षांपूर्वी, हे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपलं पोलीस भरती महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत आणि मैत्रिणीसोबत सुद्धा हे आपलं चॅनल शेअर करा सर्वांनी. तर 10 वर्षांपूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1.7 होते, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1.2 होईल. तर वडिलांचे आजचे वय किती? आता आपल्याला वडिलांचं आजचं वय काढायचं. असं गृहीत धरा की 10 वर्षांपूर्वी मुलाचं वय 8 म्हणजेच 8 होतं, आणि वडिलांचं वय किती होतं? 7 होतं, असं गृहीत धरा. मग आता आजचं वय किती होणार आहे? 8 अधिक 10, आणि वडिलांचं 7 अधिक 10. आणि 10 वर्षानंतर मुलाचं आजचं वय 8 अधिक 10 अधिक 10 म्हणजे 20 वर्षांनी मोठं होणार आहे की नाही? मग मुलाचं अजून 10 वर्षानंतरचं वय 8 अधिक 20 होईल, आणि वडिलांचं किती होणार आहे? ते 7 अधिक 20 होणार. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 20 कुठून आणलं? सांगतो मी. 10 वर्षांपूर्वीचं वय जर 8 होतं तर आजचं वय किती झालं? 8 अधिक 10. मग 10 वर्षानंतरचं वय कसं होणार आहे? 8 अधिक 10 अधिक 10, म्हणजे ते किती झालं? 8 अधिक 20 झालं की नाही?
सेम वडिलांचं सुद्धा, की वडिलांचं 10 वर्षांपूर्वीचं वय जर 7 असेल तर आजचं वय किती होणार आहे 7 साधित 10. मग 10 वर्षानंतर त्यांचं वय किती होणार आहे 7 साधित 10, अजून 10 वर्षांनी मोठे झालेत म्हणजेच 7 साधित 20. समजलंय ना 20 कुठून आले ते. पण त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर किती असणार आहे 1/7. आता तिरकस गुणाकार करायचा, या 7ने इथं वर गुणायचं आणि 8ला आणि याचा गुणाकार करायचा. मग याचा जर आपण गुणाकार केला 8 गुणिले, आता इथं पहा या 7ने 8 अधिक 20ला गुणायचं म्हणजे संपूर्ण संख्येला गुणावं लागतं बरं का. मग या 7ने जर 8ला गुणलं तर किती येणार आहे ते 7 येणार आहे. अधिक 7ने 20ला गुणलं तर काय करायचं माहिती आहे का 20 गुणिले 7 असं न करता 0 सोडून द्या, 2 गुणिले 7 करा. ते तर आपल्याला माहित असतं 7 दोन्ही 14, राहिलेला 0 देऊन टाका. बरोबर 7 साधित 20 यांचा गुणाकार तर गुणिले 1 यांचा गुणाकार काय येणार आहे 7 साधित 20च येणार आहे. कारण कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणलं तर गुणाकार 30 संख्या येत असते. लक्षात ठेव भावड्या, लक्षात ठेव. सोपी पद्धत आहे. मग आता पुढे काय करायचं आपल्याला, या ठिकाणी जर आपण पाहिलं पुढं तर अतिशय सोपी पद्धत आहे पहा. सॉरी इथे एक मिस्टेक झाली माझी. इथं मी 1.7 हे 10 वर्षापूर्वीच घेतलंय, पण आपण वय 8 साधित 20 आणि 7 साधित 20 घेतले की नाही, म्हणजे गुणोत्तर 1.2 घ्यावं लागेल आपल्याला. 1.2 घ्यावं लागेल, हे चुकलं आपलं. हा गुणाकार घेऊन चालणार नाही. मग 1.2 घेतलं तर 8 गुणिले 2 केलं तर काय येणार आहे 2x अधिक 20 गुणिले 2 केलं तर 40. बरोबर हे 7 साधित 20 आहे तसं राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आता पहा हे 20 तिकडं पुढं न्या, म्हणजे 40 वजा 20 हे 2x इकडं आले तर अधिक आहेत, पुढे जाऊन वजा होतील 7x वजा 2x. मग आता 40 मधून 20 गेले तर 20 राहिले, 7 मधून 2 गेले तर 5 राहिले, 5x. 5 गुणिले इकडून भागिले होतील, मग x बरोबर 20 भागिले 5 केलं तर काय येणार आहे 4. आता आपल्याला विचारलं काय वडिलांचे आजचे वय. आता x काय मानलं होतं आपण, तर वडिलांचं म्हणजे मुलाचं 10 वर्षापूर्वीचं वय x मानलं होतं, बरोबर आहे. मग मुलाचं 10 वर्षापूर्वीचं वय x होतं आणि वडिलांचं 10 वर्षापूर्वीचं वय 7x होतं. मग 7x म्हणजे किती झालं ते 7 गुणिले 4 म्हणजे 28 वर्षे 10 वर्षापूर्वीचं, बरोबर आहे. मग आपल्याला आजचं काढायचं आहे की नाही, मग आजचं कसं काढणार आपण, 28 अधिक 10 करावं लागेल. सॉरी आजचं वय 28 अधिक 10 किती आलं 38 वर्षे. किती नंबरचं ऑप्शन आहे बी, हे त्याचं उत्तर आहे 38 वर्षे वडिलांचं. आणि जर मुलाचं विचारलं असतं तर मुलाचं आजचं वय किती आलं असतं माहित आहे का, तर मुलाचं आजचं वय आलं असतं पहा एक्स म्हणजे ते 4 अधिक 10 14 वर्षे आलं असतं. क्लिअर झाले. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे 18वा प्रश्न आहे. अतिशय सोपा असा प्रश्न आहे, समजून घ्या थोडंसं. पण त्याच्या आधी एक छोटीशी जाहिरात. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तकं घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता चाचणी पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 400 म्हणजे हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील आणि अतिशय म्हणजे 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. आणि याच्यामध्ये पोलीस भरतीला जसे प्रश्न येतात ना तशी सर्व प्रश्नांची उत्तरं छानपैकी सोडून दिलेली आहेत. भरपूर सराव तुमचा होणार आहे. तसंच आपला पोलीस भरतीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा आहे. तो घेण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. 3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता. खालीलपैकी कोणता वार त्या महिन्यात 5 वेळा येतो. आता एक लक्षात ठेवा, कोणत्याही महिन्यात जर महिना 29 दिवसांचा असेल तर 1 फेब्रुवारीला येणारा जो दिवस आहे तो त्या संपूर्ण महिन्यामध्ये 5 वेळा येतो. लक्षात आले. जर महिना 30 दिवसांचा असेल, हे नियम समजून घ्या, म्हणजे 29 दिवसांचा महिना असेल तर 5 वेळा एकच दिवस येतो. जर महिना 30 दिवसांचा असेल तर त्या महिन्यातील 1 आणि 2 तारखांना जे दिवस येतात ना ते 2 दिवस त्या संपूर्ण महिन्यात 5 वेळा येतात. आणि जर महिना 31 दिवसांचा असेल तर 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख या 3 तारखांना येणारे जे दिवस आहेत ना ते संपूर्ण महिन्यात किती वेळा येतात 5 वेळा येतात. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा नियम तुम्ही कायम लक्षात ठेवा की फेब्रुवारी महिना जर 29 दिवसांचा असेल तरच त्या महिन्यात 1 फेब्रुवारीचा दिवस 5 वेळा येतो.
जर महिना 30 दिवसांचा असेल तर त्या महिन्यातील 1 आणि 2 तारखांना जे दिवस असतात ते दिवस त्या संपूर्ण महिन्यात 5 वेळा येतात. आणि जर महिना 31 दिवसांचा असेल तर त्या महिन्यात 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख या 3 तारखांना जे दिवस असतात ना ते दिवस त्या संपूर्ण महिन्यात 5 वेळा आलेले असतात, 3 दिवस. मग आता 2004 हे लीप वर्ष आहे. आता लीप वर्ष कसं ओळखायचं, तर ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष असतं. मग 2004 ला निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते, म्हणून 2004 हे लीप वर्ष आहे. आणि मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो, म्हणून या ठिकाणी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा आहे. मग 1 फेब्रुवारीचा जो दिवस आहे तो 5 वेळा आलेला असणार आहे. मग 3 फेब्रुवारीला जर इथं पहा, 3 फेबला जर मंगळवार असेल, मंगळ जर एखाद्याला मंडळ असेल तर त्याला मंडळीच लागते बरं का. तर 2 फेब्रुवारीला कोणता दिवस येणार आहे, सोमवार येणार आहे. आणि 1 फेब्रुवारीला कोणवार येणार आहे रे, तर रविवार येणार आहे. मग 1 फेब्रुवारीचा जो दिवस आहे तो दिवस 5 वेळा येईल, तर रविवार हे तुमचं उत्तर आहे, संडे. ओके, 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे, सुट्टीचा दिवस रविवार हेच तुमचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, 4 वाजता किती अंशाचा कोन घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काट्यात होईल. आता इथे आपण घड्याळ काढू, पहा असं घड्याळ काढू, समजून घ्या घड्याळ आहे, थोडंसं हे झालंय 2, ठीक आहे. त्याच्या पुढे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग आता 4 वाजता काय असतं मला सांगा बरं. जो छोटा काटा असतो तास काटा तो 4 वर असतो, जो मोठा काटा असतो तो 12 वर असतो. आता एक लक्षात ठेवा, हे जे हा जो मधला रकाना आहे की नाही, ह्या 30 अंशाचा कोन असतो. मग असे किती होतात, 1 2 3 आणि 4 रकाने तयार होतात. आणि 1 रकान्यात 30 अंशाचा कोन असतो, असे 4 रकाने तयार झाले. मग 30 गुणिले 4 केलं तर किती झालं, 120 अंशाचा कोन तयार होईल. बी हे त्याचं उत्तर आहे, 120 अंश हे आपलं उत्तर आहे. सोपे प्रश्न आहे की नाही, पण असेच प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता, ए घराकडे तोंड करून उभा होता. ए कुठं तोंड करून उभा होता, घराकडे. आता कोणाच्या घराकडे, त्याच्या गर्लफ्रेंडच्या का बॉयफ्रेंडच्या हे माहित नाही, फक्त घराकडे तोंड करून उभा होता एवढंच लक्षात ठेवा. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती, त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. आता मला सांगा, चेहरा कोणत्या दिशेला असल्यानंतर उजव्या हाताला उत्तर दिशा असते, तर चेहरा पश्चिमेला असल्यानंतर. म्हणजेच तो घराकडे तोंड करून उभा होता म्हणजे त्याचा चेहरा कुठं होता, पश्चिमेला होता. आणि पश्चिमेला चेहरा असेल तरच या उजव्या हाताला उत्तर दिशा असते. तो 3 वेळा काटकोनात वळला. आता 3 वेळा काटकोनात वळला तर आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे समजून घ्या. तो पश्चिमेला चेहरा असताना म्हणजे इकडे त्याचा चेहरा आहे. आता इथं राहिलेल्या दिशा पण आपण काढू. ही कोणती दिशा आहे, पूर्व दिशा आहे. आणि ही कोणती आहे, तर ही दक्षिण दिशा आहे. ओके, मग आता पश्चिमेला चेहरा असताना उजव्या हाताला म्हणजे या दिशेला पहिल्यांदा वळला, उत्तरेला गेला. उत्तरेला चेहरा असताना दुसऱ्यांदा उजव्या हाताला वळला म्हणजे पूर्वेला गेला. पूर्वेला चेहरा असताना परत तिसऱ्यांदा उजव्या हाताला वळला म्हणजे दक्षिणेला गेला. फायनली त्याचा चेहरा दक्षिणेला आहे. आणि घर तर पश्चिम दिशेला आहे की नाही, मग दक्षिणेला चेहरा असताना पश्चिम दिशा कोणत्या हाताला असते, तर उजव्या हाताला असते. म्हणजे घर आता त्याच्या कोणत्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, उजव्या बाजूला ते घर आहे. ठीक आहे. सॉरी, इथं माझी एक मिस्टेक झाली, ही मी उजवी बाजू घेतली पण आपल्याला डावीकडे वळला असं दिले ना. 1 मिनिट, बाकीचं सांगितलेलं सगळं बरोबर आहे, उत्तर आपलं इथं वेगळं येणार आहे, थोडं समजून घ्या. आता पश्चिमेला त्याचा चेहरा आहे, तो उजव्या बाजूला उत्तर दिशा म्हणजे ही उत्तर दिशा झाली, ही पश्चिम दिशा झाली, ही पूर्व झाली आणि ही दक्षिण झाली. तो 3 वेळा काटकोनात वळला. आता मुळामध्ये त्याचा चेहरा कुठं होता, त्याचा जो चेहरा होता तो या पश्चिमेला होता. पश्चिमेला चेहरा असताना तो कुठं वळलेला आहे, पश्चिमेला चेहरा असताना तो वळलेला आहे पहा आपल्या डाव्या बाजूला वळला. मी उजव्या बाजूला वळला असं घेतल्यामुळं ती मिस्टेक झाली. तो डाव्या बाजूला वळलेला आहे. मग पश्चिमेला चेहरा असताना डाव्या बाजूला वळला तर कुठं गेला, दक्षिणेला गेला. परत दुसऱ्यांदा डाव्या बाजूला वळला तर पूर्वेला गेला. परत डाव्या बाजूला वळला तर उत्तरेला गेला. मग उत्तरेला चेहरा आहे आणि घर जर पश्चिमेला असेल तर ही डावी बाजू येते की नाही, तर डावी बाजू हे त्याचं उत्तर आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. मी उजवी बाजू घेतल्यामुळे ती मिस्टेक झाली होती, कारण हे परीक्षेमध्ये सुद्धा तुमच्याकडून अशाच सिली मिस्टेक होतात बरं का, आणि ते तुमच्या लक्षात आलं असेल तशा सिली मिस्टेक होतात. मी पण शिकवण्याच्या ओघामध्ये
तो डावीकडे वळला याच्याऐवजी उजवीकडे वळला असं घेतलं होतं, म्हणून आपलं उत्तर चुकलं होतं. पण त्याचं उत्तर डाव्या बाजूला आहे हे लक्षात घ्या. त्याच्या पुढचा प्रश्न पाहता. पुढचा प्रश्न असा आहे की ए उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. हा पॉइंट आहे आणि तो या दिशेला तोंड करून उभा आहे. आता आपण दिशाच काढून घेऊ. चला, सोपं जाईल एकदम. ही वरची उत्तर, ही पूर्व, ही दक्षिण आणि खालची जी दिशा आहे ती आहे पश्चिम. सॉरी, ही डाव्या बाजूची. तर इथं उभा आहे आणि त्याचा चेहरा कुठे आहे? उत्तरेला आहे. ए हा 135 अंश डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे या बाजूला. आता 135 म्हणजे काय माहिती आहे का? तर 90 अधिक 45. आता उत्तरेला चेहरा असताना डावीकडे 90 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे पश्चिमेला गेला, आणि 45 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे आता मधल्या दिशा पण काढावं लागतील आपल्याला. इथं हे आडणे थोडंसं समजून घ्या, वेळ जाईल पण कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या. आडणे, ही आडणे, नैऋत्य, ही वायव्य, आणि ही जी दिशा आहे ही आहे ईशान्य. ओके. मग आता उत्तरेला चेहरा असताना 135 अंशाच्या कोनात डावीकडे वळला. मग उत्तरेला चेहरा असताना 90 अंशाच्या कोनात फिरला तर पश्चिमेला गेला. पश्चिमेला चेहरा असताना 45 अंशाच्या कोनात डावीकडे फिरला तर नैऋत्येला गेला. म्हणजे आता त्याचा चेहरा कुठे आहे? नैऋत्येला आहे. पुन्हा तो 180 अंशाच्या कोनात उजवीकडे वळतो. उजवीकडे म्हणजे या दिशेला. आता एक लक्षात ठेवा, नैऋत्येला चेहरा असताना 180 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे एका सरळ रेषेत गेला, म्हणजे नैऋत्येची विरुद्ध दिशा ती कोणती? ईशान्य. म्हणजे आता त्याचा चेहरा कुठं आहे? ईशान्येला आहे, ईशान्य दिशेला. तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? तर कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? ईशान्य दिशेला तोंड करून उभा आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे आपलं? डी हे त्याचं उत्तर आहे. ईशान्य दिशेला तोंड करून उभा आहे. इथं परत एक मिस्टेक झाली. हे 225 अंश घ्यायचंच विसरलो की मी. परत समजून देतो व्यवस्थित. हे पहा, उत्तरेला चेहरा असताना 135 अंशाच्या कोनात डावीकडे वळला म्हणजे तो नैऋत्येला गेला. मग 225 अंशाच्या कोनात उजवीकडे वळला. आता 225 म्हणजे काय माहिती आहे का? ते 180 अधिक 25 असं येणार आहे ते. मग 180 अंशाच्या कोनात उजवीकडे वळला म्हणजे सुरुवातीला 180 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे ईशान्येला गेला. ईशान्येला चेहरा असताना परत इथं 45 आहे. उजव्या हाताला 45 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे पूर्वेला गेला. मग आता पूर्वेला चेहरा आहे तर आता त्याचा तोंड, तर तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? पहा पुढं काय दिलं आपल्याला? हे झालं 180 आणि 45 म्हणजे त्याचा चेहरा कुठं गेलेला आहे? पूर्व दिशेला. आणि पूर्वेला चेहरा असताना पुन्हा शेवटी तो 180 अंशाच्या कोनात उजवीकडे वळतो. मग पूर्वेला चेहरा असताना 180 अंशाच्या कोनात उजवीकडे वळला म्हणजे इकडं पश्चिमेला गेला. मग शेवटी त्याचा चेहरा कुठं आहे? पश्चिमेला आहे. आपण आधी 225 घ्यायचंच राहिलं होतं म्हणून ते ईशान्य काढलं होतं, परंतु ते 225 घेतल्यानंतर फायनली त्याचा चेहरा कुठं जाईल? पश्चिमेला जाईल. चला, त्याच्या पुढचा शेवटचा प्रश्न पाहूयात आता आपण. 15वा प्रश्न आहे पहा मित्रांनो. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. एने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तेव्हा तिला 142 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडवले? आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तर एक लक्षात ठेवायचं, समजा बरोबर प्रश्न एक्स आहेत. काय म्हणूयात आपण? समजा बरोबर प्रश्न हे एक्स आहेत आणि चुकीचे प्रश्न हे काय आहेत? वाय आहेत. आता पुढे काय होणार आहे माहिती आहे का? की बरोबर प्रश्न इथं जर आपण पाहिलं तर बरोबर प्रश्नाला 2 गुण मिळतात. म्हणजे बरोबर प्रश्नांचे गुण झाले 2 गुणिले एक्स, 2x. आधीच चुकीच्या प्रश्नांची संख्या वाय आहे, पण प्रश्न चुकला तर 1 गुण मिळतो. म्हणजे चुकीच्या प्रश्नांचे गुण झाले 1 गुणिले वाय म्हणजेच वाय. आणि बरोबर आणि चुकीचं यांची वजाबाकी, सॉरी इथं बेरीज नाही, वजाबाकी करावं लागेल. बरोबर प्रश्नांच्या गुणामधून चुकीच्या प्रश्नांचे गुण वजा केले तर त्याला 142 गुण येत आहेत. इथपर्यंत समजले? 2x वजा y बरोबर 142 हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी समजून घ्या की बरोबर प्रश्न आपले x आहेत आणि चुकीचे प्रश्न किती आहेत? y आहेत.
आणि मग बरोबर प्रश्नांचे ऋण होणार आहेत 2x आणि चुकीच्या प्रश्नाचे ऋण होणार आहेत 1y. मग आता या बरोबर प्रश्नाचे ऋण 2x आणि त्याच्यातून चुकीच्या प्रश्नांचे ऋण y हे जर वजा केले तर 142 ऋण येणार आहेत. पण याच्या अजून एक आपल्याला स्टेप करावं लागेल की हे जे एकूण प्रश्न 100 आहेत, पण आपण 100 पैकी किती सोडवलेत, 80 सोडवलेत की नाही. मग अशा प्रश्नामध्ये एकूण प्रश्नच 80 मानायचे. आणि मग ते कसे मानायचे, तर x बरोबरचे प्रश्न अधिक y चुकीचे प्रश्न यांची बेरीज 80 मानायची. जेवढे प्रश्न सोडवलेत ना ती त्यांची बेरीज मानायची. मग आता x बरोबर काय होणार आहे, या ठिकाणी x बरोबर होणार आहे 80 वजा y. आता पुढे काय करायचं माहिती आहे का, हे जे x आहेत की नाही, xच्या जागी 80 वजा y लिहायचं. म्हणजे हे 2 आहे तसं लिहा आणि xच्या ऐवजी 80 वजा y लिहा, कंस बंद, हे वजा y बरोबर 142. आता हे जर सोडवलं आपण तर 80 दोन्ही 160 वजा 2 गुणिले y केलं तर 2y वजा y बरोबर 142. मग आता हे वजा 2y आणि हे जे आहेत या ठिकाणी काय, या ठिकाणी हे वजा y, तर यांचं जर आपण केलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल 2 ऋण संख्या असतील तर त्यांची बेरीज करायची आणि येणाऱ्या संख्येला ऋण चिन्ह द्यायचं. मग हे वजा 2y आणि वजा y ते वजा 3y होतील. ठीक आहे. मग 160 वजा 3y बरोबर 142. आता हे वजा 3y पुढे गेले तर अधिक होतील. 142 अधिक आहे, तिकडे येऊन ऋण होतील म्हणजे वजाबाकी होईल. मग 160 वजा 142 बरोबर 3y. 160 मधून 142 गेले तर ते 18 राहतं पहा. 18 बरोबर 3y. 3 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील म्हणून y बरोबर 18 भागिले 3 किती येणार आहे ते 6. y आपण काय मानलं होतं, चुकीचे प्रश्न मानले होते. तर चुकीचे प्रश्न किती आहेत, 6. आणि आपल्याला विचारलं काय होतं, तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडवले, तर किती प्रश्न चुकीचे सोडवले, 6 प्रश्न चुकीचे सोडवलेले आहेत. आणि जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शूटर घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शूटर घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल. आणि जर गणित बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं पाहिजे असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. आणि आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता रोजच्या रोज पोलीस भरतीचे व्हिडिओ आपले येणार आहेत सगळे, म्हणजे मराठी, व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, सगळ्या विषयांचे व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर येणार आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. थांबूयात. धन्यवाद.